नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मराठवाडा संतांची भूमी, मराठवाडा संस्काराची भूमी, मराठवाडा साहित्य, संगीत, कला याची भूमी, मराठवाडा ही वारकरी संप्रदायाची भूमी. या ठिकाणी चाकरवाडी आहे, तिकडं वेगवेगळे अंबाजोगाईला देवीचं मंदिर आहे. गावागावात सप्ते होतात, वेगवेगळ्या मंदिराचे जीर्णोद्धार होतात. आणि लातूर येथे खंडापूरच्या माळरानावर म्हणजे मांजरा सहकारी साखर कारखान्याला लागून असलेल्या परिसरात जो सत्संग झाला, जी अभूतपूर्व गर्दी झाली, लोकांनी सढळ हाताने मदत केली आणि त्यावेळा त्याचा हिशोब नाही, त्याचं रजिस्ट्रेशन नाही. खरं म्हणजे सो मोठो या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन याविरुद्ध गुन्हा नोंदवला पाहिजे. कारण पावत्या कोण आणल्या, पावत्या कोण छापल्या, पावत्या किती छापल्या, पैसे किती गोळा झाले, कोण 11 लाख दिले, कोण 40 लाख दिले, कोण 30 लाख दिले, कोण 5 लाख दिले. आणि एवढं सगळं असताना पैशाचा जो या ठिकाणी विचित्र प्रकार घडला आहे आणि गावागावात सप्त्याला सुद्धा अडचणी होत आहेत. आम्ही महाराजाविरोधात नाहीत, आम्ही संताविरोधात नाहीत, आम्ही वारकऱ्याविरोधात नाहीत, पण ज्या ठिकाणी आवाच्या सवा पैसा गोळा केला जातो आणि गोळा केलेल्या पैशाचा सदुपयोग होत नाही, लोकांच्या भावनेचा म्हणजे मला या ठिकाणी एक काव्यसंग्रह प्रकाशन होत होतं चमके सरांचं बार्शीमध्ये. आणि त्या ठिकाणी स्वर्गीय रंगाअण्णा वैद्य म्हणाले, अरे तुझ्या श्रद्धेचं श्राद्ध करायची वेळ आली. श्रद्धा आणि सबुरी, भक्ती या सर्व गोष्टी आमच्याकडं असताना संत गोरोबा काकाची भूमी, संत सिद्धेश्वराची भूमी, या ठिकाणी करोडो रुपये गोळा होतात. आणि तो महाराज पिस्तूल घेऊन म्हणतोय किंवा कुणाचा मेळ कुणाचा नाही असं जमणार नाही. जे जे प्रमुख होते त्या सर्वांना या ठिकाणी नाही, मला माहित नाही, मी बुक छापलं नाही, मी लक्ष दिलं नाही, कोण कोण यामध्ये दोषी आहेत. कारण आज मी उदगीरला गेलो, काल परवा दुसऱ्या काही गावाला गेलो असताना लोक होणाऱ्या सप्त्याकडं शंकेनं बघत आहेत. ज्या पद्धतीनं जयंतीला लोक एका वेगळ्या पद्धतीनं बघतात, तर म्हणले तुम्हाला डॉल्बी वाजवायला, डीजे वाजवायला पैसे पाहिजेत का? आमचा हेलिकॉप्टरनं पादुका आणल्या याविषयी राग नाही, आणि त्या ओरिजिनल पादुका नसत्या, त्या उत्सव पादुका होत्या हेही आम्हाला मान्य आहे. पण ज्या पद्धतीनं आज जवळजवळ 1-1.5 महिना झाला पत्रकार परिषद झाली आणि पुन्हा सगळे मुख गिळून गप बसले. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अखिल भारतीय अध्यक्ष बाबा कोणते बाबा? ते बाबा काय, ते बाबा का गप्पा आहेत? आमचा सवाल आहे की सो मोठो प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी या विषयात लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण माय तर रस्ती टाकाला आणि तूप वाढतो लोकाला. देशातला RTOचा भ्रष्टाचार, अहो खंडापूरकर साहेब, तुमच्या माळरानावर जो भ्रष्टाचार झाला त्या प्रेसला तुम्ही होतात, तुम्ही गावकरी म्हणून होतात. त्या भागातले अनेक मुलं आहेत की त्या रात्र राबले, खेड्यापाड्यातून, गावातून, तालुक्यातून, धाराशिवकडून, नांदेडकडून लाखो लोक रोज येत होते. हे पैसे आले किती, पैसे गेले किती, हा जर तपास नाही लागला तर मात्र यामध्ये कुठं पत्रिका छापल्या, कुठं आपल्या काय म्हणतात त्याला
पावती पुस्तकं छापले ते प्रेसवरून, आणि सायबर आता ऑफिस झाले लातूरला, काही अवघड नाही. बिलकुल सटके देऊन जे कोणी दोषी असतील, मग कोणतरी आरोप करताय अमक्या महाराजानं घर घेतलं, तमक्यानं सोनं घेतलं, आम्हाला त्याविषयी काही म्हणायचं नाही. याच्यामध्ये झारीतील शुक्राचार्य कोण, वाटमारी करणारे कोण, आणि उद्या येणाऱ्या काळात एखाद्या मंदिराचं काम करायचं, एखादा सप्ताह करायचा, तर लोक मदत करणार नाहीत, दान देणार नाहीत. कारण दान नादानाला देऊन काय फायदा आहे, अशा प्रकारची प्रवृत्ती वाढत चालली आहे. म्हणून या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तमाम ज्यांनी डोनेशन दिलं, ज्यांनी मेहनत घेतली, ज्यांनी पावत्या फाडल्या, जे दाते आहेत, त्या सगळ्या लोकांनी याबद्दल जिल्हा न्यास नोंदणी कार्यालय असेल, SP कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, किंवा याबद्दल SIT चौकशी वेळ प्रसंगी करावी आणि लवकरात लवकर खरे गुन्हेगार त्यातले शोधून काढावेत, ज्यामुळं श्रद्धा ही श्राद्धाकडे जाणार नाही, सबुरी हे कबरीकडे जाणार नाही. धन्यवाद मित्र. मराठवाडा नेता YouTube सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.